पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ महायुतीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तरीही काही ठिकाणी रात्रीपासूनच विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पीएमटी बसेसला टार्गेट करून बसेस फोडल्या। शहरात सुमारे 20 ते 25 बसेस फोडण्यात आल्या। सप महाविद्यालयाच्या चौकात भाजप कार्यकर्त्यांनी बसेस फोडल्या। सकाळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी समाधान चौकात निदर्शने केली। निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली। हा बंद शांततापूर्ण मार्गाने करत असून लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले। यूपीए सरकारनं जी अभूतपूर्व दरवाढ केली आहे त्या दरवाढीच्या विरोधात भाजप आणि एनडीए यांनी हा बंद पुकारलेला आहे आणि आपण बघू शकता पुण्यातल्या सर्व बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत। लोकांनी उत्स्फूर्तपणे या बंदला याच्यामध्ये लोक सहभागी झालेले आहेत। आज पुण्यातल्या कुठल्याही रस्त्यावर तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला संपूर्ण दुकानं बंद दिसतात, कारण हा काही केवळ एनडीएचा बंद नाही आहे, हा जनतेच्या मनातला बंद आहे। अभूतपूर्व महागाई, अभूतपूर्व पेट्रोलच्या दरात वाढ आणि कुशासनाच्या विरोधात हा बंद आहे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की हा जो काही बंद आहे हा शांततापूर्वकच झाला पाहिजे। आपण बघू शकता कार्यकर्ते लोकांना हात जोडतायत आणि आता तर हात जोडायची आवश्यकता नाही, सगळ्यांनी बंद केलेलाच आहे। त्यामुळे चौकामध्ये उभं राहून केवळ नारेबाजी आम्ही करतो, कारण स्वयंस्फूर्तीने हा बंद झालाय। आम्ही कोणालाही बसेसची तोडफोड करायला सांगितलेलं नाही। कार्यकर्ते संयमाने लोकांना विनंती करूनच हा बंद करतायत। ते पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतील। आमचे कार्यकर्ते आपण बघू शकता, आमचे कार्यकर्ते रस्त्यावर लोकांना विनंती करतानाच आपल्याला दिसतात। दरम्यान भाजपच्या या आंदोलनात आमदार गिरीश बापट, शहराध्यक्ष विकास मटकरी, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश घोष, मुक्ता टिळक, हेमंत रासने आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली। रात्रीपासून आमचे कार्यकर्ते शांतता मार्गानेच आंदोलन करत आहेत। आमचे कार्यकर्ते फोडाफोडी करत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले। दरम्यान विरोधी पक्षांनी जरी 100% बंदचा दावा केला असला तरी पुण्यात अनेक ठिकाणी तुरळक प्रमाणात दुकाने, रिक्षा, पीएमटी चालू होत्या। शहराच्या उपनगरात या बंदचा फारसा परिणाम दिसला नाही। पतित पावन संघटनेनेही या बंदमध्ये सहभागी होत मंडई येथील टिळक पुतळ्यासमोर निदर्शने केली।
बसवरती दगडफेक वगैरेचे झालेले आहेत, पण बंदच्या अनुषंगाने अत्यंत मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त पुण्यामध्ये नेमण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रायकिंग, RCP, QRT, SRP यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. महत्त्वाचे सर्व चौक ठिकाणं आणि बसेस जनरली ज्या आहेत PMPLच्या हे टार्गेट केले जातात. त्या अनुषंगाने बस डेपोट आणि महत्त्वाचे जे मार्ग आहेत त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनही पोलिसांनी घेतलेली आहे आणि लोकांनाही पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की बंद आहे तर शांततेने तो करावा. तोडफोड किंवा कोणाला त्याच्यामध्ये जखम होईल अशा प्रकारे कुणीही वागणं करू नये आणि असं जर कुणी केलं तर त्याच्याबद्दल अत्यंत कडक अशी पोलीस कारवाई करणार आहे. दगडफेक आणि काच त्यांचे तोडलेल्याचे माहिती आहे. एकत्र हे घेण्याचं अजूनही काम सुरू आहे. नाही 37-1-3 वगैरे चालू आहे. लोकांना आपण तसं आव्हान केलेलं आहे आणि शांततेने लोकांनी बंद पाळावा. त्याच्याबद्दल कुणाचंही ऑब्जेक्शन असणार नाही, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा जिथं प्रश्न येईल त्या ठिकाणी पोलीस अत्यंत फर्म राहणार आहेत आणि कडक करणार.